तर दुसऱ्या भागात अलिबागला पोहोचल्या आम्ही देवाचं दर्शन घेतलंय. त्यामुळे जर तुम्ही पहिला भाग बघितला नसाल तर तुम्हाला 200 पाप लागणार आहे. त्यानंतर काय आम्ही समुद्राकडे गेलो आणि समुद्राच्या लाटा बघता मला आठवलं की नुसतंच लाटा बघून पोट भरत नसतंय. त्यामुळे टेक्नॉलॉजी वापरत करत मस्तपैकी एक हॉटेल बघितलं आणि त्या हॉटेलवर जाऊन जरा सामान पसारा आवरून घेतला. नंतर काय 2 GB डाटाचा चांगलाच वापर करत आम्ही जेवणासाठी पण एक चांगलं हॉटेल बघण्याचा प्रयत्न केला. पण काय वेळ झाला होता, पण जे भेटलं ते चांगलंच म्हणून आम्ही पडलो आणि आम्हाला चांगलंच भेटलं. जेवण तर बघा एक नंबर विशाळ होता. सौरभ तर सुट्टी देत नव्हता. मग काय एवढं पोट भरून झाल्यानंतर कोण व्हिडिओ करणार सांगा. मग काय डायरेक्ट झोपून टाकलो. नंतर काय सकाळी आम्ही बीचकडे गेलो. तसं तर तुम्हाला सनसेटचं बीच बघून माहितीच असेल, पण सनराईजचं बीच एक वेगळीच मजा असते बघा. ते विटॅमिन डी नावाचं काहीतरी असते बघा, ते असं भेटते वाटतं बघा. तसं तर मी विराट कोहलीचा फॅन आहे, पण इथं मुंबई इंडियन्सची हवा होती. अहो हिटमॅन हो शेवटी. आणि काय नंतर मग काय बीचवर मजा करत सौरवचा आहे त्याच्या भाषेत मस्तपैकी एक ॲस्थेटिक व्हिडिओ करून दिला. आणि हे बघा, हे जर तुम्हाला मासेच तोंड वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ लाईक करणार आहे, नाहीतर तुम्ही मला फॉलो करणार आहे. बघा आता तुमचीच मर्जी काय करताय. त्यानंतर काय सौरभ भावाची शिफ्ट असल्यामुळे आम्हाला लवकर निघायला लागलं आणि जरा मस्तपैकी मध्ये आम्ही हॉटेलला चहा नाश्ता केला. आणि शेवट मात्र विशाळ झाला बाबा आमचा. आम्हाला जाताना एक गाडी लागली, त्या गाडीत मग काहीतरी लिहिलेलं. आता बघा तुम्हीच वाचून काय लिहिलं.